हॅलो हाय नमस्ते, मी रुपाली कथाप्रेमी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या कथेचं नाव आहे रुद्रांश शिवाज्ञा भाग 8. ज्यांनी कोणी पाठीमागचे भाग पाहिले नाही त्यांनी पाहून घ्या. कथेचं नाव आहे रेशमी बंध आणि प्रेमाची चाहूल, म्हणजे आजच्या भागाचं नाव. महाशिवरात्रीची ती रात्र सिंहविलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली होती. केवळ शत्रूचा नाश झाला होता म्हणून नव्हे, तर रुद्र आणि गौरी या दोन जीवांनी एकमेकांना पूर्णपणे समर्पित केले होते. सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे रुद्राच्या खोलीतील काचेच्या खिडकीतून आत आली, तेव्हा वातावरणात एक विलक्षण शांतता आणि प्रेमाचा दरवळ होता. रुद्राला जेव्हा जाग आली तेव्हा त्याला जाणवले की त्याचे आयुष्य आता पूर्वीसारखे राहिले नाही. त्याच्या मजबूत हातांमध्ये गौरी शांतपणे झोपली होती. तिचे डोके त्याच्या रुंद छातीवर होते आणि तिचे श्वास रुद्राच्या हृदयाच्या धडधडीशी एकरूप झाले होते. रुद्राने तिच्याकडे पाहिले. तिच्या कपाळावरचे कुंकू थोडे विखुरले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक असे तेज होते जे त्याने याआधी कधीच पाहिले नव्हते. रुद्राने आपला हात हळूच तिच्या केसातून फिरवला. त्याचे बोटं तिच्या रेशमी बटांमध्ये गुंतली होती. त्याने वाकून तिच्या कपाळावर एक कोमल चुंबन घेतले. त्या स्पर्शाने गौरीच्या पापण्या थरथरल्या. तिने हळूच डोळे उघडले आणि समोर रुद्राला स्वतःकडे निहाळताना पाहून ती लाजेने पुन्हा त्याच्या कुशीत शिरली. अजूनही लाजत आहेस? रुद्राचा पहाटेचा तो खरजातला आवाज गौरीच्या कानात शिरला आणि तिच्या अंगावर शहार आला. रुद्रजी सोडा ना, कुणीतरी येईल, गौरीने हळूच पुटपुटले. पण तिने स्वतः रुद्राला अधिक घट्ट पकडले होते. या खोलीत माझ्या परवानगीशिवाय वाराही येत नाही गौरी. मग कुणाची भीती? आणि आजपासून तुला घाबरण्याची गरज नाही, कारण तू फक्त माझी पत्नी नाहीस, तर तू माझ्या अस्तित्वाचा भाग आहेस. रुद्र तिच्या कानाशी कुजबुजला. त्याने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिचे डोळे वाचले. त्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर अथांग प्रेम आणि विश्वास होता. रुद्र आज ऑफिसला जाणार नव्हता. त्याने आपले सर्व कॉल्स अमनला फॉरवर्ड केले होते. त्याला आजचा संपूर्ण दिवस केवळ गौरीसोबत घालवायचा होता. जेव्हा गौरी स्नानासाठी उठली तेव्हा रुद्राने तिला पुन्हा मागे ओढले. कुठे चालली आहेस? पूजेची तयारी करायची आहे. आजोबा वाट पाहत असतील, गौरी म्हणाली. आजोबा समजून घेतील. आजची पूजा आपण थोड्या वेळाने करूया, असे म्हणत रुद्राने तिला पुन्हा आपल्या मिठीत घेतले. त्यांच्यातले ते मौन शब्दांपेक्षा जास्त बोलके होते. रुद्राच्या स्पर्शात आज एक अशी ओढ होती जी गौरीला स्वतःमध्ये विरघळवून टाकत होती. जेव्हा गौरी तयार होऊन बाहेर आली तेव्हा तिने लाल रंगाची साडी नेसली होती. ओले केस पाठीवर मोकळे होते आणि त्यातून पाण्याचे थेंब तिच्या साडीवर ठिपकत होते. रुद्र खुर्चीत बसून लॅपटॉप बघण्याऐवजी फक्त तिलाच पाहत होता. काय झालं? असे का बघताय? गौरीने आरशात स्वतःला बघत विचारले. रुद्र उठून तिच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याने तिच्या केसातला ओलावा आपल्या हातांनी टिपला. विचार करतोय, इतकी वर्ष मी कोणत्या जगाच्या मागे धावत होतो? सुख तर इथे माझ्यासमोर होतं आणि मी शोधत होतो ऑफिसच्या फाईलमध्ये. त्याने कपाटातून एक हिऱ्याचा छोटासा हार काढला आणि तो गौरीच्या गळ्यात घातला. हिऱ्याची ती चमक गौरीच्या सौंदर्यापुढे फिक्की वाटत होती. रुद्राने तिच्या गळ्यावर आपल्या ओठांचा स्पर्श केला आणि गौरीने आनंदाने डोळे मिटले. हे तुझ्यासाठी माझ्या आयुष्यात प्रकाश आणल्याबद्दल, रुद्र म्हणाला. दुपारची वेळ होती. जेवणाच्या टेबलावर आजोबा खूप आनंदात होते. रुद्रा, गौरी, आज मंदिरातील वातावरण किती प्रसन्न होतं. तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचं तेज सांगत आहे की महादेवाची कृपा तुमच्यावर झाली आहे, आजोबा हसून म्हणाले.
गौरी जेवण वाढत होती, पण अचानक तिला चक्कर आल्यासारखे झाले. तिच्या हातातील वाटी खाली पडली आणि ती खुर्चीचा आधार घेत बसली. गौरी, रुद्र एका क्षणात तिच्या जवळ पोहोचला. त्याने तिला उचलून सोफ्यावर नेले. त्याचे हात थरथरत होते. अमन, डॉक्टरला फोन कर आत्ताच्या आत्ता. रुद्रजी, मी ठीक आहे. थोडा थकवा जाणवतोय, गौरी म्हणाली, पण तिचा चेहरा पांढरा पडला होता. रुद्र तिच्या शेजारी बसला आणि तिचा हात हातात घेऊन चोळू लागला. त्याने तिच्या कपाळावरचा घाम पुसला. त्याच्या डोळ्यातली भीती ती पाहून गौरीला जाणवले की हा माणूस तिच्यावर किती जीवापाड प्रेम करतो. तुला काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. गौरी, तुला माहीत आहे ना तू माझ्यासाठी काय आहेस? काही वेळातच तिथे त्यांचा फॅमिली डॉक्टर आले. त्यांनी गौरीची तपासणी केली. बाहेर रुद्र अस्वस्थपणे एरझाऱ्या घालत होता. आजोबा शांतपणे माळ जपत होते. डॉक्टर बाहेर आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठे हसू होते. मिस्टर सिंह, काळजीचं काही कारण नाही, उलट अभिनंदनाची गोष्ट आहे. गौरी मॅडम आई होणार आहेत, डॉक्टर म्हणाले. रुद्र तिथेच थबकला. आई होणार? हे शब्द त्याच्या कानात एखाद्या संगीतासारखे घुमले. सिंह साम्राज्याचा वारसदार आणि त्याच्या प्रेमाचे प्रतीक या जगात येणार होते. रुद्रच्या डोळ्यात पहिल्यांदाच आनंदाश्रू आले. तो धावत आत गेला. गौरी बेडवर बसली होती. तिचे डोळेही ओले होते. रुद्राने काहीही न बोलता तिला घट्ट मिठीत घेतले. त्याने तिचे कपाळ 100 वेळा चुंबले असेल. गौरी, तू मला जगातील सर्वात मोठा आनंद दिला आहेस. मी बाबा होणार आहे. गौरीने त्याच्या छातीवर डोके टेकवले. हो रुद्रजी, आपला अंश येणार आहे. रुद्राने तिचा हात आपल्या ओठांना लावला. आजपासून तू फक्त बेडवर विश्रांती घेणार. मी स्वतः तुझी काळजी घेईन. तुला काय हवं, काय नको हे सगळं मी बघणार. संध्याकाळची वेळ. संध्याकाळी मुंबईत पावसाची हलकी सर आली होती. वातावरणात मातीचा सुगंध दरवळत होता. रुद्राने बाल्कनीमध्ये 2 खुर्च्या टाकल्या होत्या आणि तिथे गौरीसाठी गरम दूध आणि स्वतःसाठी कॉफी घेतली होती. त्याने गौरीला एका मऊ शॉलमध्ये गुंडाळले होते. रुद्रजी, मी काही आजारी नाहीये. तुम्ही खूप जास्त काळजी करत आहात. गौरी हसत म्हणाली. नाही, आता तू एकटी नाहीस. माझ्या 2 जीवांची जबाबदारी आहेस माझ्यावर. रुद्र तिच्या बाजूला बसत म्हणाला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि बोटांनी तिच्या तळहातावर नक्षी काढू लागला. गौरी, मला तुला काहीतरी विचारायचं होतं. पुढच्या महिन्यात पॅरिसमध्ये एक आंतरराष्ट्रीय बिझनेस कॉन्फरन्स आहे. मला तिथे जायचं आहे, पण मला तुला सोडून जायची इच्छा होत नाहीये. तू माझ्यासोबत येशील का? गौरी थोडी विचारात पडली. पण रुद्रजी, मी तिथे येऊन काय करणार? मला तिथली भाषा येत नाही. तिथली पद्धत माहिती नाही. रुद्र तिच्या जवळ सरकला आणि तिचा चेहरा आपल्याकडे वळवला. तुला भाषेची गरज नाही गौरी. तुझी भक्ती, तुझा साधेपणा आणि तुझं प्रेम हीच तुझी भाषा आहे. मला जगाला दाखवायचं आहे की रुद्रसिंहची शक्ती कोण आहे आणि पॅरिस हे प्रेमाचं शहर मानलं जातं. मला आपल्या नवीन प्रवासाची सुरुवात तिथूनच करायची आहे. गौरीने त्याच्या डोळ्यात पाहिले. तिथे केवळ हट्ट नव्हता, तर एक आर्त विनवणी होती. जर तुम्ही सोबत असाल तर मी जगाच्या पाठीवर कुठेही यायला तयार आहे, तिने उत्तर दिले. रुद्राने तिला आपल्या मिठीत ओढले आणि बाल्कनीच्या त्या मंद प्रकाशात त्यांच्या सावल्या एकरूप झाल्या. पाऊस पडत होता, पण त्यांच्या प्रेमाची ऊब त्या पावसापेक्षाही जास्त सुखद होती. रात्री जेवण झाल्यावर रुद्रने गौरीला स्वतःच्या हाताने दूध पाजले. ती बेडवर रिलून बसली होती आणि रुद्र तिच्या पायाला हलका मसाज करत होता. काय करताय रुद्रजी? नोकर बघतील. गौरी लाजली. कोणीही बघू दे, माझ्या पत्नीची सेवा करण्याचा अधिकार फक्त मला आहे, रुद्र म्हणाला.
त्याने मसाज थांबवला आणि बेडवर येऊन तिच्या जवळ बसला. गौरी, तुला आठवतंय आपलं लग्न झालं तेव्हा मी तुला काय म्हणालो होतो की माझ्या आयुष्यात तुला जागा मिळणार नाही. मला आज त्या शब्दांची लाज वाटते. रुद्र गंभीर झाला होता बोलून. गौरीने त्याच्या ओठांवर हात ठेवला. जुन्या गोष्टी विसरून जा. महादेवाने आपल्याला एकत्र आणलं ते काहीतरी विचार करूनच असेल ना. तुम्ही मला जो सन्मान दिलात तोच माझ्यासाठी पुरेसा आहे. रुद्राने तिचा हात पकडून आपल्या हृदयावर ठेवला. नाही गौरी, तू मला फक्त प्रेम नाही दिलं तर तू मला माणूस बनवलंस. या कठोर रुद्राच्या आत एक हृदय आहे हे मला तुझ्यामुळेच कळलं. त्या रात्री रुद्राने गौरीला अनेक गोष्टी सांगितल्या. त्याच्या आईच्या आठवणी, त्याच्या संघर्षाचे दिवस. गौरीने शांतपणे ऐकून घेतले. तिला जाणवले की या कठोर बिझनेसमॅनच्या मागे एक लहान मुलगा दडलेला आहे ज्याला प्रेमाची तहान होती. तिने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि त्याच्या केसातून हात फिरवत त्याला झोपवले. दुसरीकडे तुरुंगात असलेला विक्रांत शांत बसलेला नव्हता. त्याने जेलरला लाच देऊन फोन मिळवला होता. सिंहविलामध्ये आनंदाच्या बातम्या येत आहेत असं कळलंय मला. विक्रांत क्रूरपणे हसला. रुद्राला वाटतंय की त्याने मला संपवलंय, पण त्याला हे माहीत नाही की माझा खरा डाव आत्ता सुरू होणार आहे. पॅरिसला जाणार आहे ना तो. तिथेच त्याचा आणि त्याच्या प्रिय पत्नीचा शेवट होईल. विक्रांतने आपल्या एका विदेशी कॉन्टॅक्टला मेसेज केला. द लायन इज मूव्हिंग टू पॅरिस. इलिमिनेट द क्वीन फर्स्ट. त्याला माहिती होते की गौरी ही रुद्राची कमजोरी आहे. जर गौरीला काही झाले तर रुद्र स्वतःहून संपून जाईल. प्रवासाच्या 2 दिवस आधी रुद्राने गौरीसाठी एक सरप्राईज प्लॅन केले होते. त्याने घरातील हॉल पूर्णपणे फुलांनी सजवला होता. जेव्हा गौरी तिथे आली तेव्हा तिला समोर एक अतिशय सुंदर डिझायनर नऊवारी साडी दिसली जी पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा संगम होती. ही तू पॅरिसच्या डिनर पार्टीत नेसणार आहेस, रुद्र म्हणाला. खरंच खूप सुंदर आहे ही. गौरी ही आनंदाने म्हणाली. रुद्राने तिला मागून मिठी मारली. सुंदर तर तू आहेस. साडी तर फक्त एक निमित्त आहे. मला तिथे तुला साध्या साडीत बघायचं आहे जेणेकरून तिथल्या लोकांना कळावं की भारतीय सौंदर्य काय असतं. गौरीने वळून रुद्राच्या गळ्यात हात घातले. तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं का करताय. रुद्र तिच्या ओठांच्या खूप जवळ गेला. कारण तू माझं सर्वस्व आहेस आणि आता आपल्यासोबत आपला छोटा अंश सुद्धा आहे. मला तुमच्या दोघांनाही जगातील सर्व सुख द्यायची आहेत. त्यांच्यातले अंतर पुन्हा कमी कमी झाले. रुद्राने अतिशय उत्कटतेने तिला किस केले. त्या किसमध्ये पॅरिसच्या प्रवासाची उत्कटता आणि भविष्यातील स्वप्नांचा गोडवा होता. मुंबई विमानतळावर रुद्राचं प्रायव्हेट जेट उभं होतं. आजोबा त्यांना निरोप द्यायला आले होते. गौरी, स्वतःची काळजी घे बाळा, आणि रुद्रा, हिला अजिबात त्रास देऊ नकोस, आजोबांनी बजावले. रुद्र मात्र त्यावर फक्त हसला. आजोबा, मी आता तिचा पती नाही तर तिचा बॉडीगार्ड आहे. विमानात बसल्यावर रुद्राने गौरीला खिडकीपाशी बसवले. विमानाने उड्डाण केले आणि मुंबईची रोषणाई खाली राहू लागली. गौरीने रुद्राचा खांदा धरला आणि म्हणाली, भीती वाटते. रुद्राने विचारले, नाही, जोवर तुम्ही आहात तोपर्यंत भीतीची सावली मला शिवू शकत नाही. गौरी आत्मविश्वासाने त्याच्या बोलण्यावर हे म्हणाली. रुद्राने एअर होस्टेसला सांगून शॅम्पेनऐवजी गौरीसाठी ताज्या फळांचा ज्यूस मागवला. त्याने स्वतःच्या हाताने तिला ज्यूस पाजला. विमानाच्या त्या निवांत वातावरणात ढगांच्या वर रुद्र आणि गौरी एकमेकांच्या मिठीत विसावले. पॅरिसचा हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि रोमॅन्टिक प्रवास ठरणार होता. पण त्यांना हे माहीत नव्हते की तिथे
मृत्यू त्यांचं स्वागत करण्यासाठी दबा धरूनच बसला होता. ओम नमः शिवाय. क्रमशः कशी वाटते कथा नक्की सांगा आणि भेटू लवकरच एका नवीन भागासह. आपण प्रतिलिपीला जसे भाग अपलोड केले तसे एक एक एपिसोडच मी इथे अपलोड करणार आहे, त्याच्यामुळे छोटे छोटे भाग होत आहेत तर समजून घ्या. आणि आपले जे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याला तुम्ही प्रतिसाद द्या चांगला. मी आशा करते तुम्हाला माझे छोटे छोटे व्हिडिओ जे शॉर्ट्समध्ये टाकते ते आवडत असतील. तर तुमच्या कमेंट्स तिथं करत जावा, इमोजी पाठवत जावा, लाईक करत जावा. प्लीज प्लीज मला तुमचा सपोर्टची खूप गरज आहे. आपण लॉंगमध्ये स्टोरी टाकणार आहे, शॉर्टमध्ये आपले छोटे छोटे व्हिडिओ. तर भेटू लवकरच एका नवीन भागासो. तोपर्यंत बाय.